नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता उन्हाळ्यामध्ये ह्या ब्लँकेटचं काहीच काम नसतं. मग अशा पद्धतीने आपण जे ब्लँकेट आहे ते कुठेतरी ठेवून देतो, त्यावरती सगळी धूळ साचते आणि पुन्हा हिवाळा आला की मग सर्वात आधी आपल्याला ते धूळ लागलेलं ब्लँकेट धुवायला टाकावे लागतात आणि त्यानंतर त्याचा यूज करावा लागतो. पण आता तसं करण्याची गरज नाही आहे. हे ब्लँकेट धुवायला किती मेहनत लागते हे प्रत्येक महिलांना माहीतच असतं. तर बघा, आता ह्या ब्लँकेटचा व्यवस्थित ठेवण्यासाठी एक सुरक्षित जी जागा आहे किंवा आयडिया आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर शर्टला न कापता न शिवता वापर करू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या सगळ्याकडे बघा शर्ट असतात. प्रत्येक ब्लँकेटचे जे कवर असतात किंवा बॉक्स असतो आपल्याकडे असतोच असं नाही. बऱ्याचदा आपण ब्लँकेट यूज करायला घेतलं की त्याचं जे पॅकिंग कवर असतं ते आपण नेहमी टाकून देतो. तर बघा, हे जे ब्लँकेट आहे, जर शर्ट असेल जुना तर शर्ट आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ब्लँकेटला अशा पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने आपण शर्ट वेअर करतो त्याच पद्धतीने ब्लँकेटला शर्ट घालायचा आहे. आणि बघू शकता, जो बटनवाला शर्ट असतो तोच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. काही बटन आहेत ते व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने लावायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे. यामुळे शर्टला, म्हणजे जो शर्ट आहे, आपण इझिली धुवू शकतो. शर्ट धुवायला खूप जास्त मेहनत लागत नाही, पण ब्लँकेट धुवायला किती मेहनत लागते हे तुम्हालाही माहीत आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे असे जुने शर्टसुद्धा असेल तर तुम्ही ते डोनेट करू शकता. डोनेट करायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता, कारण यामुळे आपली मेहनतही कमी होते. म्हणजे आपलं जे काही काम करायला एक्स्ट्रा मेहनत लागते ती सुद्धा कमी होते. सोबतच पैशाची देखील काही ना काही थोडीफार आपली बचत नक्कीच होत असते. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदा होईल. तर मैत्रिणींनो, ही आयडिया कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीन एक तुमच्यासोबत आयडिया मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा पद्धतीने आपण ब्लँकेटला असं कवर करून ठेवू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आपली दुसरी आयडिया जी आहे ती आपण बघणार आहोत. सगळ्यांच्या घरी इस्त्री असते आणि अशा पद्धतीने जो त्याचा वायर जो असतो तो आपण इस्त्री केल्यानंतर थोडा वेळ गरम असते म्हणून असं पसरून ठेवतो. मग काही असं सारखं पडते, कुठेही असं व्यवस्थित राहत नाही जो वायर असतो तो. तर याला एक ट्रिक मी आणलेली आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता आपला शर्ट जो असतो त्याचं भाई जी असते ती हाताची गुंडी लावायची, ती मी ते कट करून घेतलेली आहे. तर मी अशा पद्धतीने लावलेलं आहे बघा. पद्धतीने लावून घ्यायचं आहे गुंडी. एका बाजूने गुंडी आणि एका बाजूने काच बटन असतं. अशा पद्धतीने हँडलला जो असतो इस्त्रीच्या त्याला लावून वायर एक जागी गुंडाळा करून अशा पद्धतीने लावायचा आहे आपल्याला. आणि लावल्यानंतर मग त्यावरती असे वरती ठेवून आपण इस्त्री एका जागी ठेवू शकतो. म्हणजे पसाराही दिसत नाही इस्त्रीचा आणि व्यवस्थित एका ठिकाणी असते. छान अशा पद्धतीने आपण हे ट्रिक वापरू शकतो. तर तुम्हाला या 2 ट्रिकपैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर